नगर परिषदेच्या निवडणुकींच्या मतदानाचे अगदी 2 दिवस शिल्लक आहेत. 2 दिवसावरती सगळी रणनीती अवलंबून आहे. नेमकं होणार काय, कोण निवडून येतं, कोण निवडून येत नाही आणि नगर परिषदेवरती सत्ता कोणाची, या सगळ्या गोष्टींकडे सगळ्याच मतदार बंधू भगिनींचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सध्या आपण आहोत फुरसुंगी उरेदेवाची नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 6 मधील एका वस्तीवरती. तिथे आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल या चिन्हावरती जे निवडणूक लढवत आहेत ते विशाल नाना हरपळे आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम नाना, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नाना, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी एक 2-3 दिवसावरती मतदान आहे. त्यावरती कौल ठरणार आहे की लोक इथले मतदार राजा तुम्हाला पसंती देणार आहे किंवा नाही. तुमचे प्रयत्न तर भरपूर चालूच आहे, पण या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यावरती नागरिकांच्याकडून येणारा प्रतिसाद तुम्हाला कशा पद्धतीचा वाटतोय? खरं तर मी आज निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान मी आवर्जून माझे जे गोरगरीब मतदार आहेत, गांधणखेडा येथे राहणारे, त्या मतदारांसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि हे सर्व प्रचाराच्या दरम्यान मला कॅमेरामॅनला एक विनंती आहे की आपण थोडासा गांधणखेड्याचा हा जो पत्रा शेड आहे, ह्या पत्रा शेडचा हा भाग आपण आवर्जून या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये त्याची टिप्पणी करावी. त्याचं कारण असं आहे, हा हे मतदारसंघ खूप गोरगरीब मतदारांचा आणि गेले अनेक वर्ष खूप उमेदवारांनी इथं या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या भूलथापा सांगून या ठिकाणी वेगवेगळे आमिष दाखवून ह्या मतदारांचं मतदान कायमस्वरूपी घेतलेलं आहे. परंतु मी एक असा उमेदवार आहे, विशाल नाना विठ्ठल हरपळे. मी आजपर्यंत फुरसुंगामध्ये काम करत असताना कुठल्याही गोरगरीब मतदारांवर, नागरिकांवर आणि ग्रामस्थांवर कसल्याही प्रकारचा अन्याय केलेला नाही. आणि जर अन्याय मी कुठं जर केला असेल तर एखाद्या मतदारांनी, ग्रामस्थांनी, नागरिकांनी समोर येऊन मला त्या ठिकाणी असं चुकीचं काम केलेलं दाखवावं. मी त्या ठिकाणी जाहीररित्या माफी मागायला तयार आहे. मी या लोकांच्या इथं आज आपल्याला कानलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून ह्या भागामध्ये गांधणखेड या ठिकाणी हे जे पत्राशेड आहेत ना, हे पत्राशेड फक्त पत्राशेड म्हणूनच राहिलेले आहेत. या ठिकाणी कुणीही या गोरगरीब लोकांकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे, फक्त त्यांचा मतदानासाठी वापर केलेला आहे. परंतु मी आज जवळजवळ 2002 सालापासून आज समाजात काम करतो आहे. आज 2025 आहे. जे इतर उमेदवार किंवा इतर लोक या मतदारांचा फक्त मतदानासाठी फायदा करून त्यांचा फक्त वापर करून घेतल्यात, तर मला ह्या मतदारांचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. मला या मतदारांनी जर मतदान केलं, मला जर निवडून आणलं, तर मला ही जी घरं तुम्हाला पत्राशेडमध्ये दिसतात ना, यांना कुठंतरी घरकुल योजनेमध्ये त्यांना ट्रान्सफर करायचं आहे. आणि घरकुल योजनेसोबत म्हाडाची स्कीम, म्हणजे म्हाडाच्या स्कीममध्ये स्वस्त घरं या ठिकाणी मिळतात नाममात्र शुल्कामध्ये, तर ती एक स्कीम मला या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून या लोकांसाठी राबवायची आहे. तत्पूर्वी काय करायचं, निवडून आल्याच्या नंतर लगेचच या लोकांसाठी काय करायचं आहे, ज्या भागामध्ये हा भाग पूर्ण अंधारात आहे, हा भाग आजही अंधारामध्ये, तुम्हाला एक 5-10 मिनटामध्ये कळतं किती अंधार पडलेला असेल, तर या भागामध्ये मला उजेड आणायचा आहे. या भागामध्ये मला विद्युतचे खांब उभे करायचे आहेत. ह्या भागामध्ये आता तुम्ही बघा, इथं रस्ते नाही आहेत. ह्या भागामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये मला डांबरीकरण असू द्या किंवा सिमेंटचे रस्ते असू द्या, तर सिमेंटचे रस्ते किंवा डांबरी रस्ते मला या ठिकाणी करायचे आहेत. या भागातल्या नागरिकांना काय लागते तुम्ही बघा, इथं आजूबाजूला फिरून इथं पिण्याच्या पाण्याचे टाक्या आणि छोटे छोटे बॅलर आहेत. तर हे लोक पाण्यापासून गेले अनेक वर्ष वंचित आहेत. तर ह्या लोकांना मला पिण्याची पाण्याची यांची समस्या कायमस्वरूपी कशी मिटेल ह्याच्यावर प्रामुख्याने काम करायचं आहे. आणि राहिली चौथी गोष्ट, ह्या लोकांना सार्वजनिक शौचालय नाही आहे. तर हे लोक बिचारे गोरगरीब मोकळ्या मैदानामध्ये त्यांच्या अंधारात त्या महिला भगिनी जातात, तर वाईट वाटतं. तर ह्या लोकांसाठी मला सार्वजनिक शौचालयाची उभारणी करायची आहे. आणि ज्या ह्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, मुलांच्या, छोट्या मुलांच्या शिक्षणाच्या आणि यांच्या आरोग्याच्या, तर ह्याकडं मला प्रामुख्याने लक्ष देऊन ह्या गांधणखेड्यातल्या नागरिकांसाठी मला प्रामुख्याने आता शिक्षणाची व्यवस्था मुलांसाठी आणि आरोग्याची व्यवस्था या ठिकाणी मला निर्माण करायच्यात. हे काम मला प्रामुख्याने या ठिकाणी करायचं, म्हणून मी तुम्हाला आवर्जून या लोकांची काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. मी साधारण या ठिकाणी किती मतदार आहेत सध्या, आणि या भागाकडे आत्तापर्यंत कुठल्या राजकीय नेत्याचं किंवा सत्ताधाऱ्यांचं कधी लक्ष नाही गेलं का? नाही, आता खरं तर आता ही टीका तर मी करतोयच. मी टीका करायला घाबरत नाही, कारण जो माणूस चुकीचा वागतोय त्याच्याबद्दल मी टीका करत राहणार आणि ती करणारच इथून पुढे सुद्धा. कारण का, हे असे उमेदवार जर या लोकांना बुलथापा सांगून जर यांचा मतदानाचा फायदा घेत असतील, तर या ठिकाणी ज्या पक्षांनी विशेष करून ज्या लोक इथल्या मतदारांना माहिती आहेत इथं कोण लोक काय काम करतायत आणि ते कसं फक्त तात्पुरत्या स्वरूपात इलेक्शनमध्ये येत आहेत आणि त्यांचं समाधान करतायत आणि त्यांना कुठंतरी एक वेगळ्या मार्गाने न्यायचं आणि वेगळं खोटं प्रचार करायचं ते काम करतात. जे माझ्या समोरचे उमेदवार आहेत ना, आत्ता 2
हे यांचं इथं खूप वर्षापासून प्राबल्य आहे. एकाने तर इथं गांधनखेड्यामध्ये समोर आहे ना, हे कॅनलच्या बाजूला सरकारी गायरान क्षेत्रावर ताबा आहे त्याचा. गेल्या अनेक वर्ष तो माणूस इथं गायरान क्षेत्र खातोय आणि गायरान क्षेत्राचं क्षेत्र जणू काय स्वतःच्या घरचं आहे असं समजून तो या ठिकाणी या लोकांच्या संबंधितमध्ये इथं त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो. या भागामध्ये तुम्ही विसरा, मी पुराव्यानिशी बोलतोय, मोगम बोलत नाही. आणि मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतो ना त्या व्यक्तीने असं माझं जाहीर चुकीचं काम सांगावं, ठासून सांगतो मी त्याला या ठिकाणी, ठासून सांगतो मी त्याला या ठिकाणी की त्या व्यक्तीने इथं काय काय केलं. त्या व्यक्तीने कधी इथं रस्ता द्यायचं काम केलं नाही. त्या व्यक्तीने कधी या लोकांसाठी पाणी द्यायचं काम केलेलं नाही. त्या व्यक्तीने कधी या लोकांना लाईटीचे खांब उभे करायचं काम केलं नाही. त्या व्यक्तीने कधी इथं शिक्षणाचं आणि आरोग्याचं काम केलं नाही. त्या व्यक्तीने काय केलं ते सांगतो. त्या व्यक्तींनी ह्यांच्यासाठी ह्या ठिकाणी छोटे छोटे 1-1, 2 गुंठ्याच्या जागेवर पत्रा शेड मारून थोड्या दिवस ते जागे हातात ठेवून काही इथल्या नागरिकांना ती पत्रा शेड विकल्यात. 2-2, 4-4 लाख रुपये पत्रा शेडचे त्या व्यक्तीने घेतल्यात. हे ठासून आणि जबाबदारीने मी पुराव्यासही सांगतोय. त्यांनी समोरच्याने मला येऊन सांगावं की मी हे केलं नाही म्हणून. मी तुम्हाला पुराव्यासह सांगतो, माझ्याकडे नावं आहेत कुठल्या लोकांनी यांनी पत्रा शेड विकल्यात इथं बांधून. ही सार्वजनिक जागा आहे, त्याचं काम आहे का पत्रा शेड या ठिकाणी बांधायचं सरकारी जागेमध्ये आणि लोकांना विकायचं. यांनी अजून काय केलं तुम्हाला सांगतो. यांनी इथं लाईटचे जे कनेक्शन आहेत ना, या लाईटच्या कनेक्शनसाठी सुद्धा पैसे घेतलेले आहेत. तुम्हाला मी जबाबदारीने सांगतोय. तिसरी गोष्ट, आज गावामध्ये जा, गावामध्ये आहे ना नळ कनेक्शन मारायला आजही हे व्यक्ती 1.5-1.5, 2-2 हजार रुपये घेतात. 500 रुपये त्या प्लंबरला देतात आणि 1,000-1,500 रुपये आहेत ना ते त्या गावातल्या नळ कनेक्शनसाठी जमा करतायत. तिसरी गोष्ट, आजपर्यंत या नागरिकांना पिण्याची पाणी समस्या हा सोडू शकला नाही आणि उमेदवारीला उभा राहिला आणि आज माझ्याबद्दल खोटा प्रचार करतो या गरीब लोकांच्या समोर की विशाल नाना हरपळे जर या ठिकाणी तुम्ही त्याला ही केलं, निवडून दिलं तर तो व्यक्ती इथलं तुमचं सगळं पत्रा शेड सपाट करेल. अरे गोरगरिबांनो, मतदार राजा हा व्यक्ती खोटं बोलतोय. तुम्हाला गेले अनेक वर्ष ह्यांनी खोट्याचीच महामाया कमावलेली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यांनी भरपूर पैसे कमावलेले आहेत. हा कायम ठासून खोटं बोलतोय. इथं आहे ना, इथं ह्या गोरगरीब लोकांनी काही प्रकारचा अन्याय केला नाही. आज 2025 आहे. 2016 साली अतिक्रमण यादीत नाव होतं. ग्रामपंचायत सदस्यपद मी त्या व्यक्तीचं घालवलेलं आहे आणि ते कायदेशीरत्या घालवलेलं आहे आणि शासनाने त्याला पदमुक्त केला होता त्यावेळेस आणि त्याला 5 वर्ष 6 वर्ष निवडणूक लढवताना सांगितलं होतं. आज तो व्यक्ती सांगतो या लोकांना, जर त्या व्यक्तीचं मी अतिक्रमण असताना गायरान क्षेत्रातलं त्याचं पद घालू शकतो तर गोरगरीब लोकांना मला जर त्यांचा अन्याय करायचा असताच या गोरगरीब लोकांवर तर त्यांच्या पत्र शेडच्या विरोधात मी अर्ज नसता केला का जिल्हाधिकाऱ्यांना हे अतिक्रमण ताब्यात घेण्याचं सांगितलं का, यांचं पत्र शेड हे बरखास्त करा असं नसतं सांगितलं का. परंतु मी असलं चुकीचं आणि खोटं काम गोरगरिबाच्या विरोधात कधीच करत नाही. मग आज 2025 चाललंय, 16ला जर मी त्याचं पद घालू शकतो तर 16 नंतर आज 2025 म्हणजे जवळजवळ 10 वर्ष आली. मग या पत्रा शेड जिथं गोरगरीब लोक राहतात ह्यांच्या पत्रा शेड होतात मी बांधलो नसतो का, ह्यांचं पत्रा शेड मी काढू शकलो नसतो का, ही जागा भुई सपाट करून शासनाच्या ताब्यात देऊ शकलो नसतो का. परंतु मी असं काम अजिबात करीत नाही आणि गोरगरीब लोकांच्या उलट मी उद्धारासाठी आणि त्यांच्या फायद्यासाठी त्याचं 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्या पाहता ना तुम्ही निळी विलू पुनावाला कंपनीच्या फाउंडेशनच्या वतीने आज पाणी येतं आहे. हा पॉईंट आणि गावात वाड्यावर जे पॉईंट बसवलेत ना ते विशाल नाना हरपळेंच्या पाठपुराव्याने या ठिकाणी आज 20 लिटर पाणी नागरिक या ठिकाणी मोफत पित आहेत गेले अनेक वर्ष. त्याच्यानंतर हे जे तुम्ही छोट्या छोट्या काळ्या टाक्या निळ्या टाक्या पाहता ना घरापुढे बॅलर लागल्यात, ह्याच्यामध्ये जे पाणी येतं आहे ना पिण्याच्या पाण्याचं महानगरपालिकेचं ते कचरा डेपोच्या माध्यमातून आंदोलनाच्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांकडून ह्या भागामध्ये पाण्याचे स्रोत खराब झालेत, लिचडयुक्त पाणी झालं आहे. या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. पुणे महानगरपालिकेचे 100 टँकर फुरसुंगी गावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी रोज पोचले पाहिजे. ह्याच्यासाठी मी यांना पिण्याचं पाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून विशाल नाना हरपळीने दिले. ठासून सांगतो कॅमेऱ्याच्या समोर, कोणी सांगावं यांनी काम केलं नाही म्हणून. ते काम केलं, हे काम केलं. दुसरी गोष्ट, ही समोर शाळा आहे बघा छोटी लहान मुलांची, पंचायत समितीची छोटी शाळा आहे. आज त्या पंचायत समितीच्या शाळेच्या माध्यमातून अमोल तात्या हरपळे आज कारखाने संचालक आणि विशाल नाना हरपळे आम्हाला दोघांना माहिती आम्ही काय पत्रव्यवहार केला आहे आणि शाळा कशा पद्धतीने कुठल्या वर्षी सुरू केली. आज छोटी लहान गोरगरीब मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि ह्या लोकांच्या बाबतीमध्ये मी गेले अनेक वर्ष सांगतोय की ह्या लोकांना कशाच्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करायचं काम करा. हे काम विशाल नाना हरपळेंनी केलेलं आहे आणि इथून पुढे मतदारांना परत मी सांगू इच्छितोय आणि सांगतोय की साहेबांनो, मी अजिबात या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कुणावरही अन्याय केलेला नाही, कुणावर अन्याय करणार नाही आणि उद्याही केला जाणार नाही. कारण मी तुमच्या उद्धारासाठी या ठिकाणी आहे. तुम्ही जर मला या ठिकाणी निवडून दिलं तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्हाला रस्ते, पाणी, सार्वजनिक शौचालय आणि लाईट आणि या ठिकाणी तुमची घरं ही माडाच्या स्कीममध्ये किंवा
छोट्या तुमच्या घरकुल योजनेमध्ये त्यांना देण्याचं काम हे विशाल नाना हरपळे निवडून आल्याच्या नंतर 100% करणार आहे. तुमचा प्रभाग क्रमांक 6 पूर्ण एकीकडे पडतो आणि हा भाग एकीकडे पडतो. त्यामुळे विकासाच्या कुठल्याच गोष्टी आतापर्यंत या भागामध्ये आम्हाला तर आज तरी आढळून आलेल्या नाही आहेत. तर या भागातला विकास करायचा असेल, इथल्या माता भगिनी आहे, एक महिला प्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचं असेल, त्यांचा विकास व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर येत्या आगामी काळामध्ये निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काय काय योजना आखलेल्या आहेत, काय काय कामं करणार आहेत याचा एक आढावा घ्या. नमस्कार. आज या माध्यमातून मी सांगू इच्छिते की या गांधनखेडा परिसरात जे आहे ते सर्व लोक नाही का शेड बांधून राहिलेली आहेत. त्यांना निवाऱ्याची सुद्धा व्यवस्था नीटनेटकी नाही आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आम्ही दोघं विजयी होऊन गेल्याच्या नंतर या गांधनखेड्यावरच्या लोकांसाठी घरकुल योजना आम्हाला कशा पद्धतीने आणता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहे. इथल्या ज्या महिला आहेत त्यांच्या हाताला काम कसं देता येईल, त्यांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करता येईल त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. इथली जी लहान मुलं जी शाळेसाठी जी गावात जातात त्यांच्यासाठी येण्या जाण्याची सुविधा नाही आहे. तर आत्ता जी आम्ही वडकीपर्यंत जी बस सेवा चालू केली हडपसर ते वडकीपर्यंत, तीच बस सेवा इथपर्यंत गांधनखेडा म्हणजे एक फुरसुंगीचं टोकच आहे ह्या कोपऱ्याचं, तर इथपर्यंत कशी करता येईल, ह्या मुलांना महिलांना सगळ्यांनाच येण्या जाण्यासाठी त्यांना कशी सुविधा प्राप्त करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. परत इथं रस्त्याचा आणि पाण्याचा खूप मोठा बिकट प्रश्न आहे. तरी नानांनी आणि मी प्रयत्न करून इथं विलुपुना फाउंडेशनच्या माध्यमातून फिल्टर प्लॅन्ट बसवून दिलेले आहेत. त्याच्यामुळं यांना फिल्टरचं पाणी पिण्यापुरती तरी आत्ता सध्या मिळते, पण वापरायच्या पाण्याची त्यांना सुविधा नाही आहे. इथल्या रानातल्या ज्या विहिरी आहेत ते काही ठराविक शेतकरी आहे जे ह्यांना मदत म्हणून आठवड्यातनं 2दा त्यांना पाणी सोडतात आहेत. तर आपल्याला ह्या गांधनखेडा परिसरात रस्ते आणि पाण्याची सुविधा कशा उपलब्ध करता येईल ह्यावर आमच्या दोघांचा जास्त भर राहणार आहे. इथल्या नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था, कारण इथं अशिक्षित नागरिक जास्त आहेत ह्या गांधनखेडा परिसरात. सुशिक्षित नसल्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे त्यांना आत्तापर्यंत समजतच नाही आहे. ही लहान मुलं आहेत ती पण मातीत खेळतात आहेत किंवा जेवणाच्या आधी हात धुणं काय करणं ह्या असले त्यांना काही ह्या प्रकारची जास्त माहिती किंवा ह्यांनी आपल्याला काय त्रास उद्भवू शकतो याची काहीच माहिती त्यांना नाही आहे. तर ह्यांच्यासाठी आरोग्य कॅम्प भरवणे, त्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून आरोग्यसेवा कशा प्राप्त करून देणे ह्या गोष्टींवर आमचा जास्त भर राहणार आहे. शैक्षणिक त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी शैक्षणिक दृष्टीत शाळेमध्ये त्यांना आता इथनं मुलं जातात, इथं नगर परिषदेची शाळा आहे तरी आता बऱ्यापैकी आम्ही लक्ष घातल्याच्या नंतर तिथं थोडं तरी शिक्षण चांगल्या प्रकारे त्यांना मिळायला लागले. तर निदान 4थीपर्यंत त्यांचं शिक्षण इथं झालं. पुढच्या शिक्षणासाठी त्यांना ज्यावेळेस गावात जावं लागेल त्यावेळेस त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना जे काही सहकार्य लागेल, त्यांचं ॲडमिशन म्हणा किंवा त्यांचा वह्या पुस्तकांचा खर्च म्हणा, युनिफॉर्म, ते आम्ही स्वखर्चातून आमच्या माध्यमातून कसा करता येईल ह्याच्यावर आम्ही भर देणार आहे. ज्या आम्हाला जेवढ्या हे करता येईल तेवढ्याचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात ह्या परिसराचा कसा विकास करता येईल याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ताई. इतक्या महत्त्वाच्या काळामध्ये आणि कमी वेळ असताना प्रचाराला सुद्धा तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल. नेमकं घडतंय काय, या गांधनखेडाचा विकास होणार काय हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरतं. पण या निवडणुकीमध्ये नेमकं काय काय होतं, कोणता उमेदवार बाजी मारतो आणि कोणता उमेदवाराला मतदार राजा नापसंत करतो हे सगळं पाहण्यासाठी रोजच्या अपडेट तासाला जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.